बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी ओघळ काजळ मायेचे भाग 1. गाडी शिट्टी फुंकत निघाली. मोहन शबनम गळ्यात अडकवत फलाट सोडत स्टेशनातून बाहेर पडला. बाहेर पडताच पुढे चालणाऱ्या साठीतल्या थोराड बाबास थांबवत, बाबा चक्करबर्डी जायचंय, रस्ता सांगाल का विचारलं. चल सोबत, मी पण तिकडनंच जातोय म्हणत बाबानं रस्त्यानं काही अंतर चालत शेतातल्या बांधावरून जाणारी पायवाट पकडली. मोहनला गावापर्यंत सोबत मिळाली म्हणून हायसं वाटलं. निदान आता रस्ता विचार तरी होणार नाही. कुठून आलास पोरा? बाबा अकोल्याहून, मोहन उत्तरला. म्हणत बाबा मुकाट्यानं चालू लागला. कदाचित गाव परिचित नसावं व ऐकलं नसावं म्हणून बाबानं मौन धारण केलं. 3:30-4चा टाईम. मृग चांगलाच बरसून गेला असावा. पेरणी झालेल्या शेतातून इवले ज्वारी, मका, बाजरीचे पोपटी कोंब बाहेर निघत कौतुकानं सृष्टीचे नवलाईने हाळत होते. काही ठिकाणी अजूनही पेरणी लावणी सुरूच होती. तिफन हाकणारा लहऱ्या घेत मस्त तिफनीच्या तालावर कळक हवेत फिरवत सूर लावत होता. आकाशात पावशा, व्हलार, सायंका सूर मारत होत्या. बांधावरील पायवाटेनं मागच्या वर्षीची सुकलेली हरळी गाठीजवळ टवका फोडत होती. मध्येच लोण्यागत मऊ शेतात अनेक जातीचे रंगीबेरंगी कीटक वर येत धावपळ करत होते. बाबानं धरली पायवाट नदीत उतरली. मोहननं हातानं पॅन्ट वर करत नदीच्या पाण्यात पाय टाकला. नदीचं पाणी अजूनही गढूळच होतं. नदी ओलांडत बाबानं काठ धरत डोंगराकडे चढू लागला. गुजरातमधील अहवा डांग सीमेवरील भव्य डोंगर छाताडावर आल्यागत दिसू लागले. सपाटी जाऊन वळणाचा चढाव लागला. तशी खोलगट भागात महू, अंजन, शिसव, साग, साल, कवट, आंबा, कळकीचं बेट अधूनमधून नजरेस पडू लागलं. आश्रमातल्या कोंडलेल्या वातावरणाची सवय असलेला मोहन त्या दृश्यानं सुखावू लागला. पुढे 2 फाटे फुटताच बाबानं अंगुली निर्देश करत टेकडी पल्याडची समोरची वस्ती दाखवत दुसरा फाटा पकडत निघून गेला. मोहन दाखवल्या वाटेनं समोर दिसणाऱ्या वस्तीकडे निघाला. वळण ओलांडताच समोर दाट झाडीत सपाटी दिसली. तो झाडीत घुसताच त्याच्याच वयाची तरुणी लाकडाची भली मोठी मुळी उभी करत डोक्यावर घेण्यासाठी डोक्याची आट लावत प्रयत्न करीत होती. पण तिच्याकडनं मुळी डोक्यावर घेतली जातच नव्हती. तोच समोर मोहन दिसताच तिच्या हातातल्या मुळीचा तोल बिघडत मुळी आडवी झाली. मोहनचं अस्तित्व तिला अडचणीचं ठरलं असावं. घारे डोळे, कपाळावर गालावर वाऱ्यानं भरभुरणाऱ्या लटा, कपाळावर धर्मबिंदू, त्यात वरकडी म्हणजे भिरभिरणारी व पाहणाऱ्याच्या काळजाचा ठाव घेणारी भेदक नजर. क्षणिक नजरानजर होताच ठाव घेणाऱ्या भेदक नजरेनं मोहनची नजर खाली गेली. ती हातातली कुऱ्हाड संतापानं खाली फेकत कमरेभोवतीची ओढणी घट्ट करत मुळी पुन्हा उभी करत डोक्यावर घेऊ लागली. पण मोहनला हात लावण्यास सांगितलं नाही. मोहन न बोलता जवळ जात मुळीस हात लावून डोक्यावर चढवत पुढे निघाला. तिनं तशाच अवस्थेत तोल सांभाळत खाली बसत कुऱ्हाड हातात घेत उठली व मोहनच्या मागोमाग वस्तीकडे येऊ लागली. वाडी लागली. समोरच शाळा दिसत होती. तोच दड करत पाऊस कोसळायला सुरुवात झाली. मोहन थोड्यासाठी भिजला. समोरून गुरुजीनं पाऊस आता थांबणार नाही हा अंदाज पाहून टन 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 घंटा बडवताच 20 पोरं गलका करत एकदम घराकडं पडत्या पावसात पाणी उडवत ओलं होत पळाली. गुरुजी, असेल कोणीतरी वस्तीत पाहुणा म्हणून येणारा असं मनात म्हणत मोहनची हजेरी दुर्लक्ष करत सायकल काढत निघून गेले. तोच मोहन नमस्कार करत, मी मोहन अनोरकर हजर व्हायला आलोय चाचरतच म्हणाला. दोत्राचा सोंगा आवरत एक पाय पॅन्डलवर व दुसरा उचलून सायकल धकवण्याच्या बेतात असणाऱ्या गाजरी गुरुजीनं कचकन ब्रेक मारत विचित्र नजरेनं मोहनकडे कटाक्ष टाकत, आधीच सांगायचं ना मग.
निघून गेल्यावर सांगणार होते का? पण अचानक समोर येत सायकल काढणाऱ्या गुरुजीवर मोहनचं लक्षच उशिरा गेलं होतं. तो खरं तर सभोवतालचं वातावरण, पाऊस व जाणारी मुलंच पाहत होता. गाजरे गुरुजीनं सायकल माघारी पलटवत भिंतीला टेकवली. धर्मू बाबा, चहा टाकायला लावा हो 2 कप. जोरानं बाजूच्या गल्लीतील घराकडे पाहत आरोळी मारली. गुरुजीनं मोहनला मध्ये बोलवत खुर्चीवर बसायला लावलं. पण मोहन ओला असल्याचं लक्षात येताच मागून टॉवेल आणून देत अंग पुसायला लावलं. मोहननं अंग पुसल्यावर सोबत आणल्या आदेशाची प्रत दिली व खुर्चीवर बसला. त्यास मस्टरवर सही करायला लावत त्याचं अभिनंदनही केलं. तोच एक साठी ओलांडलेला म्हातारा हापत हापतच चहा घेऊन आला. बहुतेक त्यास दमा असावा. चहा घेत गाजरे गुरुजींनी स्वतःची ओळख करून देत मोहनची चौकशी केली. मी अकोल्याचा, एवढंच जुजबी सांगत मोहन विषय टाळत चहा घोटू लागला. आज सकाळचं त्यानं काहीच खाल्लं नव्हतं. चहा घेताच त्याला जरा तरतरी आली. धर्मू बाबा, हे नवीन गुरुजी शाळेत रुजू झालेत. आता मी पण आज उशीर झाल्यानं गावाला जात नाही, म्हणून दोघांचं जेवणाचं बघा. असं सांगत गाजरे गुरुजीनं खिशातून पैसे काढत त्या म्हाताऱ्याकडे दिलं. मग मोहनकडे वळत, मोहन गुरुजी, हे धरमबाबा निवृत्त झालेत एखाद वर्षापूर्वी. आश्रमशाळेत शिपाई होते. जवळच घर आहे त्यांचं. मी 1 दिवसाआड इथंच मुक्काम ठोकतो. मुक्काम असला की तेच सारी सोय करतात. आपण आपल्यापर्यंत व्यवहारानुसार त्यांना मोबदला द्यावा. त्यांनाही मदत व आपली ही सोय. बरं, तुमचं काय? तुम्ही इथंच राहणार की कुठून ये जा करणार उद्यापासून? गाजरे गुरुजीनं विचारलं. नाही गुरुजी, मी लांबचा. इथं दुसरीकडनं कुठून येणार? इथंच राहीन, पण इथं सोय करून दिली तर बरं होईल. मोहननं हात जोडत आर्तस्वरात विनवलं. अनुभवी व मायाळू गाजरे गुरुजीनं ओळखलं. पोरसौदाविषयीतलं पोरग नवीनच घराबाहेर पडलंय म्हणून घाबरलंय. त्याला धीर द्यावाच लागेल. धरमबाबा, आजपासून यांचाही डबा तयार करायचा आहे. गाजरे गुरुजीनं जाणाऱ्या बाबास हुकूम सोडला. पण गुरुजी, माझ्याकडे तुर्तास थोडेच पैसे आहेत. बाकी नंतर दिले तर चालतील ना? मोहनचा चेहरा एकदम पडलेला होता. पोरा, धर्मबाबास महिन्याचा मोबदला मी देईन. तू घाबरू नकोस. तुझा महिन्यानंतर पगार झाल्यावर मला दे. हे ऐकताच आदेश हाती पडूनही आश्रम सोडल्यापासून मोहनला जी चिंता खात होती ती चुटकीसरशी सुटल्याचं पाहताच त्याला आनंदानं हायसं वाटलं. तो हात जोडून गाजरे गुरुजींकडे पाहत आभार मानू लागला. पोरा, नवीन नोकरीला लागल्यावर प्रत्येकास अडचणी येतात. आम्ही दिवस भोगलेत, पण त्यावेळेस आम्हा जशी कोणीतरी मदत केली होती तेच आम्ही आता करतोय. त्यात काय एवढं? पण मोहनच्या दृष्टीनं अन्नाची एका महिन्याची सोय होणं ही खूप मोठी बाब होती. शाळेचे अंगण पेरणी करून आलेल्या अवताच्या बैलांनी भरायला सुरुवात झाली. सर्व पटांगणात खुंटेच खुंटे. बैल, म्हशी, गायी एक एक करत बांधल्या जाऊ लागल्या. साठवलेलं गव्हाचं कुटार, मक्याच्या कडबाची कुट्टी ढालं भरून भरून येऊ लागली. पटांगणात गोठा की गोठ्यात पटांगण ओळखू येईना. रात्री जेवण आलं. गाजरे गुरुजींसोबत मोहन बसला तर वाढणाऱ्या मुलीकडे लक्ष जाताच तेच भेदक डोळे मोहन पाहू लागला व भेदक नजर मोहनचा वेध घेत, हा तोच ज्यांना आपण न सांगता आगाऊपणा दाखवत मुळी चढवली म्हणून नजर खोल जाऊ लागली. मोहननं नजरेचा पिच्छा सोडत खालमानेनं जेवण आटोपलं. रात्री शाळेच्या ओट्यावर गुरांना पुन्हा चारा टाकत एक एक माणूस येऊन बसू लागला. तंबाखू चोळत, आज किती पेरलं, माझी पेरणी झाली, सांधायची गरज नाही, रोप चाचणीला लागलं, अशा गप्पा ठोकू लागले. काहींनी मिनमिनत्या लाईटच्या उजेडात पत्त्यांचा डाव मांडला. आश्रमात असल्या वातावरणाची सवय नसलेल्या मोहनला अनबक वाटू लागलं व त्याच्या मनातील शाळेच्या स्वप्नास तडा जाऊ लागला. मोहनने 1-2 महिने साऱ्या गावाचं निरीक्षण केलं. सोबत शाळेच्या वेळेव्यतिरिक्त प्रत्येक पालकाला घरी शेतात भेटत पोरांना शाळेची गोडी लागेल
याबाबत मार्गदर्शन करू लागला. त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊ लागला. दाखल पोरांना नियमित शाळेत येण्याची सवय लावू लागला व शाळेबाहेरील पोरांना शाळेत दाखल करू लागला. पोरांचा पट 50वर नेला. बहुतेक पालक पोरांना पहिलीपासूनच जवळच्या आश्रमशाळेत टाकत. त्यामुळं मराठी शाळेत दाखल करण्याकडे ओढा कमी होता. कारण मराठी शाळेत टाकलं की 5वी नंतर आश्रमात पट फुल या सबबीनं 5वीत प्रवेश घेत नसत. म्हणून पालक एकदा पहिलीत दाखल केलं की 10वीपर्यंत पाहणं नाही म्हणून आश्रमशाळेतच दाखल करीत. फक्त ज्यांना अजूनही शिक्षणाचं महत्त्व नव्हतं अशा पालकांचीच राहिलेली मुलं गोळा करत मराठी शाळेत दाखल होत. पण मोहननं सारी वस्ती दूर दूरवर फिरत पोरांना शाळेत दाखल व नियमित केलं. वस्तीतील बहुतेक लोक सकाळीच रेल्वेनं सुरत, ब्यारा, भाडोलीला कंपनीत, साखर कारखान्यात वा कपडा मार्केटला कामाला जात. ते रात्री 9लाच वस्तीत परतत. वस्तीत राहिलेले म्हातारे, स्त्रिया, मुलं मग गुरं फिरवणं, लाकडाच्या मोळ्या आणणं, वन उत्पादनं गोळा करणं असली कामं करत. तर त्यासोबत गहू, मका, खिरा, भुईमुगाची शेती करत. गावाच्या दक्षिणेला अहवा डांगमधील 7 माळ्याच्या उंचच उंच उपरांगा, त्यातून उगम पावणाऱ्या 3 नद्या चक्करबर्डीच्या दक्षिणेस वरच्या अंगाला एकत्र येत. तेथेच एक छोटंसं धरण बांधून खालच्या 5-7 गावांना हिवाळा उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी मिळे. त्याच पाण्यावर ही लोक डोंगर उतारावर सपाटी करून छोटे छोटे तुकडे प्लॉट करून पिकं घेत. हिवाळ्यात गहू, हरभरा व उन्हाळ्यात मका, भुईमुग व खिरा पिकवत रेल्वेत फेरीवाल्यांना मका, खिरा, शेंगा पुरवत. मग फेरीवाले रेल्वेत मका भाजून, शेंगा भाजून, वाफवून विकत. मोहननं पगार झाल्यावर पगाराचे 5 भाग करत 1 भाग आश्रमाकडे अनोरकर काकांजीकडे पाठवला. 1 भाग स्वतःच्या जेवण, खानपान व वरकड खर्चासाठी म्हणून काढला. 2 भाग भविष्यासाठी बचत, तर उर्वरित 1 भाग शालेय गरजासाठी खर्च करायचं ठरवलं. हे नियोजन त्यानं कायमसाठीच करून घेतलं. शालेय कामासाठी काढलेले पैसे शैक्षणिक साहित्य आणणं, पोरांना खाऊ आणणं, शालेय सजावट व शाळेसाठी रोपं आणणं अशा कामासाठी दर महिन्याला खर्च होऊ लागले. गावात ओळख, पालकांची संपर्क होताच त्यानं महत्त्वाचं काम हाती घेतलं. ते म्हणजे पटांगणातील गुरांचा व सुन्या लोकांचा बंदोबस्त करण्याचं. पटांगणात गाई म्हशी सतत बांधलेल्या व रात्री त्यात बैलांची भर पडे. रिकामे लोक तर सुट्टीच्या दिवशी दिवसासुद्धा पत्त्याचा डाव रंगवत. मोहननं अशा लोकांची वाईट होण्यापेक्षा सबुरीनं व वेगळ्या पद्धतीनं घेतलं. तो गाजरे गुरुजींना शाळेत थांबवत पोरांना घेत एखाद्या विद्यार्थ्याच्या जवळच्या शेतात झाडाखाली वर्ग भरवू लागला. निसर्गाच्या सान्निध्यात निरीक्षण, कृती, उपक्रमाद्वारे शिक्षण देऊ लागला. पण त्यासाठी दररोज वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या मळ्याची निवड करू लागला. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी व पालकांनी विचारलं की शाळेतल्या गोठ्यात वर्ग भरवण्यापेक्षा निसर्गाच्या सान्निध्यात बरं. निदान पोरांना गाई गुरं शेणामुताचा वास तरी येत नाही. अशा मार्मिकपणं सांगू लागला. मग पालकच म्हणत, गुरुजी त्यांचा बंदोबस्त करा हो. मुलं तुमची, गाव तुमचा, गुरं तुमची, तुम्हीच करा बंदोबस्त. मोहन त्यांनाच सुस्तवारनं समजावू लागला. रानात भरवली जाणारी शाळेची बाब लवकरच पालकांनी सरपंचाकडे नेली. सरपंचानंही 5-6 महिन्यातील शाळेची बदलती स्थिती पाहिलीच होती. एक नवीन पोरसवदा मास्तर एवढ्या लांब येऊन काहीतरी चांगलं करण्याची उमेद ठेवत असेल तर आपण त्याला साथ दिलीच पाहिजे. सरपंच दुसऱ्या दिवशी 4-5 इतर जाणत्या लोकांना घेऊन शाळेत आला. सरपंचानं गुरुजींकडे गुरांचा व रिकामटेकड्या लोकांबाबत विषय काढत, साऱ्यांना आजच गुरं इथनं सोडायला लावूयात सांगितलं. पण मोहननं ओळखलं, तवा गरम असल्यावर किरकोळ कामापेक्षा जास्तीचंच काम उरकून घेऊया. बरं, मी काय म्हणतो दादासाहेब, आपण लोकांना सांगणार, लोक नाराज होतील आपल्यावर, नाहक आपण दोषी होणार. त्यापेक्षा एखाद्या निधीतून शाळेला कंपाऊंडचं केलं तर बंदिस्त झाल्यावर कुलूप लावलं की आपोआप गुरं बाहेर जातील. सरपंचाला हे पटलं, कारण गुरं बांधणारे बरेच जण भावकीतलेच असल्यानं त्यांची नाराजी पत्करण्यापेक्षा कंपाऊंड केलं तर सुंटी वाजून खोकला जाणार. सरपंचानं सोबत आणल्या लोकांकडे पाहिलं. मास्तरांचं म्हणणं तर 16 आणं सही आहे.
त्यांनीही रुकार भरला. सरपंचानं एकाच ग्रामपंचायतीत पिटाळत ग्रामसेवकास बोलावलं व लगेच, कुठल्याही निधीतून कसंही करा, हवं तर इतर कामांना कात्री लावा, पण 8 दिवसात शाळेच्या कंपाऊंडचं काम सुरू करा, असं बजावलं. पण मास्तर पोरसवदा असला तरी पाहुण्याच्या काठीनं साप मारून त्याच काठीनं घरचं जाळं काढणाराही दिसतो, हे मनोमन सरपंचांना कळून चुकलं. 8 दिवसात कंपाऊंडचं काम सुरू झालं. काम होताच बऱ्याच लोकांनी आपोआप म्हशी, बैल, गुरं बाहेर नेत आपापली जागा शोधत खुंटे गाठले. पण तरीही काही 2-3 महाभाग असे राहिलेच की त्यांनी वाल कंपाऊंडच्या मधल्या बाजूस आपली जनावरं बांधणं सुरूच ठेवलं. मोहननं त्यावरही उपाय तयारच ठेवला होता. त्यानं कंपाऊंडच्या भिंतीला लागून आतील बाजूस 2-3 फूट चौफेर जागा खोदली. सरपंचांच्या सहकार्यानं नर्सरीतून फुलझाडं व इतर रोपं आणली. मोहननं सरपंचाला विश्वासात घेत वृक्षारोपणाचा मोठा कार्यक्रम ठेवला. गाजरे गुरुजीनं सरपंचासोबत तालुक्याला जात अधिकाऱ्यांना आमंत्रित केलं. वृक्षारोपण अधिकाऱ्यामार्फत होणार होतं, पण त्यात ज्यांची जनावरं बांधणं सुरू होतं त्या जागेवर त्यांच्या हातूनच वृक्षारोपण करून घेण्याचं गुरुजीनं आधीच ठरवत त्यांना तुमच्या हस्ते वृक्षारोपण करायचं आहे असं कळवलंही. कार्यक्रम आलेली गर्दी पाहून व आपल्या हस्ते झाडं लावली जाणार व आपली गुरं जर तिथेच बांधलेली दिसली तर, यानं त्यांना मेल्याहून मेल्यागत झालं. म्हणून कार्यक्रम सुरू व्हायच्या आधीच त्याने आपली जनावरं कुणी न सांगताच व कुणाच्या लक्षात येणार नाहीत अशी हलवली. सरपंचाला त्याही स्थितीत मोहन गुरुजींच्या छद्मी चालीचं हसू आलं. आज मोहन गुरुजींच्या शाळेतील गोठा कायमस्वरूपी कुणाशीही न भांडता कायमचा हल्ला व जाताना शाळेस कंपाऊंडही करून गेला. मोहन आता शाळेच्या वेळेव्यतिरिक्त बागकामातच राबू लागला. त्यानं आवाराच्या भिंतीला लागून फुलझाडं, वेली व ठराविक अंतरांतराने इतर झाडे लावली होती. ती आता गुडघा कमर करत करत डोक्यापार होऊ लागली. गेटजवळ व व्हरांड्याच्या कोरीजवळही त्यानं गारवेल, बोगनवेल, मोगरा, जाईजुई लावत वेलीवर चढवल्या. कमानी केल्या. शाळा हिरवीगार झाली. मग आश्रमातील आपली ओळखीची काही चित्रकार मुलं तो घेऊन आला. त्यांना साहित्य देताच 5-6 दिवसात पोरांनी शाळा सुंदर रंगवली. चित्रे, तक्ते, नकाशे यांनी शाळा बोलू लागली. 1.5-2 वर्षाच्या मेहनतीनं व खर्चानं मोहन गुरुजीनं शाळा नावारूपाला आणली. धरमदास लहानपणापासूनच दमेकरी. तरुणपणात दम दबला गेला. 10वी होताच दूर नवापूर तालुक्यातील चक्करबडी जवळच्या आश्रमशाळेत शिपाई म्हणून लागतात घरच्यांनी त्याचं जसोदीशी लग्न करून दिलं. लग्नानंतर जसोदीचं पोटपाणी पिकेना. सर्व डॉक्टरी इलाज झाले. मग वैद्य, काढा, धागे, गंडे दोरे झाले. जसोदा धरमनं मूलबाळ होईल ही आशा सोडली. पण म्हणतात ना, माणूस जिथं आशा सोडतो तिथूनच नवीन सुरुवात होते. लग्नानंतर 15-17 वर्षानंतर जसोदीस मुलगी झाली. मोहना नाव ठेवलं. पण वयाची 40 पार केल्यानं दमानं उचल खाल्लेली व मूलबाळ नसल्यानं मोहना येण्याआधीच धरमपुरा व्यसनाधीन झालेला. अरे धर्मू, मवाची घेत जा, तुझा दम कापून काढण्याची ताकद तिच्यातच आहे. असले फुकट सल्ले देणारे भरपूर. दम कापण्यासाठी औषध म्हणून मवाचं चेटतं फूल घेणाऱ्या धर्मूचा दम तर कापला गेलाच नाही, पण मवाच्या बाटलीनं त्याच्या शरीरालाच कापावयास सुरुवात केली. धर्मू पिद्दड झाला. पण त्यात पत्त्याचं व्यसन जडलं. कर्जबाजारी झाला. पतपेढी, सोसायटी, बँक धुंडाळल्या गेल्या. कर्ज हप्ते जात हातात येणाऱ्या पगाराच्या पैशात महिना चालवणं मुश्किल. मग जसोदा व नंतर हाताश आलेली मोहना शेतीत राबत संसार चालवू लागल्या. मोहना वयात आली आणि धर्मू निवृत्त झाला. किरकोळ रक्कम वगळता धर्मू 60 वर्षांच्या सेवेत कफल्लकच राहिला. देणी देऊन उरली फुटकळ रक्कम मोहनाच्या लग्नासाठी त्यानं मुदत ठेवीत ठेवली. देहाचं चिपाड झालेला दमेकरी धर्मूनं शेवटी पत्त्याचं व्यसन सोडलं. पण तो पावे तो उशीर झालेला. त्यातच उतार वयात जसोदीस फेट यायला लागलेली.
काही थोडंही टेन्शन आलं की हातपाय आकडत तोंड वेंगाळत घरात लोळू लागे. घराला तुटपुंज पेन्शन, त्यात धर्मूची दारू, जसोदीचा दवाखाना यानं कुत्तर ओढवू लागली. म्हणून गाजरे गुरुजी व नंतर आल्या मोहन गुरुजींची खानावळ त्यांनी लावलेली. ती एक थोडी मदत. मोहना कधी लाकडाची मुळी विके, शेतात मजुरी करी, अशी कामं करत करत म्हाताऱ्या आईवडिलांना ओढत होती. आपल्याच वयाचे मोहन गुरुजी आले व तिनं शाळेत गाजरे गुरुजींचा डबा द्यायला जाणंच बंद केलं. एकतर वडिलांना पाठवे किंवा गाजरे गुरुजी स्वतः येऊन घेऊन जात. नवक्या मोहन गुरुजींशी ती अंतर राखूनच राहू लागली. त्यामुळं मुळातच सुस्वभावी व सच्छिल वर्तनाचे असूनही मोहन गुरुजी कसे आहेत हे समजून घेणं तिला जमलंच नाही व तिला ते गरजेचंही वाटलं नाही. वस्तीतले तर तिच्या नादीच लागत नसत. सुंदर देखणी मोहना गरीब असली तरी मानी व फटकळ असल्यानं तिच्या वाटेला कुणीच फिरकेना. एका वर्षात मोहन गुरुजीनं शाळेचा काया पालट केल्यानं गावात त्यांना लोक मानू लागले. आपले अडलेलं काम, गरजा घेऊन ते मोहन गुरुजींचा सल्ला घ्यायला येऊ लागले. वस्तीतलेच एक निवृत्त शिक्षक सावंत गुरुजी मुलं बडोद्याला असल्यानं ब्याराला राहत होते. त्यांची वस्तीत 2-3 एकर शेती होती. शाळेच्या बदलत्या रूपानं खुश गुरुजी वस्तीत आले की मोहन गुरुजींना नक्की भेटत. त्यांनी आपलं शेत नफ्यानं देण्याबाबत मोहनला सांगितलं. जे काही उत्पन्न येईल ते निम्म निम्म घेऊन शेती कसावी म्हणून ते शेत करणारा शोधत होते. मोहनला त्यासर्षी धरमबाबा आठवला. आपण यांच्या घरचं अन्न खातोय, त्यांची फरफट तो ओळखून होता. तेवढाच त्यांचा फायदा. त्यानं मध्ये पडत धरमबाबास विचारलं, पण आपण पडलो दमेकरी व उतरतं वय आपणास शक्य नाही. तरी जसोदी व मोहनास विचारून कळवतो असं सांगत धरमबाबा घरी परतला. कष्टाळू मोहनानं भांडवलासाठी मदत करणार असतील तर शेत कसायला तयार असल्याचं कळवलं. मोहनानं निवृत्त सावंत गुरुजींकडे अट टाकली, पण त्यांनी मागच्या अनुभवाने तोंड पोळल्यानं एक वेळ शेतातून काही आलं नाही तरी चालेल, पण पैसा देण्याबाबत असमर्थता दाखवली. त्यावेळेस मोहननं आपण मदत करू हवं तर असं ठरवत शेत धरमबाबासच कसायला लावलं. पावसाळा येताच मोहननं दिलेल्या भांडवलातून धरमबाबानं मका, खिरा म्हणजे काकडीचं बियाणं, खत आणलं. मोहनास मोहन गुरुजी भांडवल पुरवतोय हे माहीतच नव्हतं. तिला वाटलं शेतमालकच पुरवत असेल. मका, खिरा लावला. पाऊस बरसू लागला तशी पिकं तरारली. मोहना निंदणी करणं, खत देणं अशी कामं करत करत पीक वाढवू लागली. येणारा मका, खिरा स्टेशनातील फेरीवाल्यांना विकता येईल व राहिलेला मका नंतर बाजारात विकता येईल असा तिचा बेत होता. अवताची कामं धर्मू भाड्यानं आवत लावून करवून घेई. पण याच धांदलीत एक भानगड उद्भवलीच. कंपाऊंड करताना वस्तीतल्या ढोलू शेठचं नुकसान झाल्यानं तो मोहन गुरुजीबाबत सापागत डूक धरून योग्य वेळेची वाट पाहत बसला होता. वेळ येताच फणा काढून डंक मारण्याच्या तयारीतच तो होता. मोहनापेक्षा 5-1 वर्षांनी मोठ्या ढबू शेठची जमीन शाळेला लागूनच मागच्या बाजूस होती. दक्षिणमुखी शाळेची इमारत पूर्व-पश्चिम बांधलेली. शाळेच्या उत्तर सीमेला लागूनच याचं क्षेत्र. त्याच्या मळ्यात जाण्यासाठी वहिवाटी वाट वस्तीला वळसा घालत 2-1 किलोमीटरच्या फेऱ्यातून नदी उतरून जाणारी. त्यात नदीला पावसाळ्यात पाणी असलं की खत घेऊन जाणं खूपच मुश्किल. पण जो पावतो कंपाऊंड नव्हतं तो पावतो शाळेच्या पश्चिम भिंत व धर्मूचं घर यात जो बोळ होता त्या बोळानं त्याला थेट मळ्यात 5 मिनिटात जाता येई व तो त्याच वाटेनं वापरत असे. कंपाऊंडच्या बांधकामावेळी जो उतारा काढला त्यात ती वाटच नसल्यानं व मागेही 10 फुटापर्यंत शाळेची जागा असल्यानं कंपाऊंडमध्ये ढोलीची वाट ही गेली व मागचं बरंचसं शेतही गेलं. पण त्यावेळेस प्रशासकीय कामात अडथळा आणण्याची त्याची हिंमतच झाली नाही व ते बेकायदेशीरही होतं. तो काहीच बोलला नाही. पण हे जे सारं घडलं ते या नवट्या मोहनमुळंच. शिवाय त्या वाटेनं जाता येता त्याला मोहनाही दिसे, तेही बंद झालं. तो गुरुजींची खानावळ धर्मूकडं आहे हे तो जाणून होता व आता तर मोहन गुरुजीनं मोहना शेतही कसायला मिळवून दिलंय. त्याला तर मोहन सलतच होता हे आहेतच कारण त्याला मिळालं. तसंच
मोहना कुणालाच भीक घालत नसल्यानं त्यालाही उभं करण्याचा प्रश्नच नव्हता. त्यामुळं तो मोहनावरही काठ खात होता. म्हणून त्यानं मोहनाकरवीच मोहनचा काटा काढण्याचं ठरवलं. त्यानं धर्मूबरोबर पिणारा त्याचा मित्र पकडला. त्याला गोंजारत सोबत पीत पाजू लागला. गज्जू काका, तुम्ही एवढे सालस आणि सच्चिल्ल देव माणूस आणि त्या धर्मूबरोबर का राहता हो? त्यानं पहिलं पान टाकलं. का काय झालं रे ढोलू? धर्मू तर माझा दोस्त माणूस आहे. गज्जू सरळ बोलला. काका, तुम्ही सरळ म्हणून तुम्हा सर्व साधी वाटतात. दुसरं पान मुद्दाम जुगाराचं टाकलं. हे बघ ढोलू, मी जसा साधा तसाच माझा दोस्त तो धर्मू बी साधा. धर्मू दादा तर साधाच आहे काका, पण त्याची ती पोर का काय झालंय? ती मोहना तर वाघीण आहे, वाघीण. तसं नाही काका, पण त्या वाघिणीला मोहनसारखा कोल्हा फूस लावतोय ना. गज्जन काकानं उरलेली घटाघट एका दमात पीत बाटली बाजूला केली. काय? तो साधू मास्तर आणि मोहना? ढोल्या काय बरतोयस? भुया वक्र होऊ लागल्या. काका, समजावा तुमच्या दोस्ताला, नाहीतर पोर हातची जायची. उगाच का मास्तर त्यांना शेत कसायला मिळवून देतोय आणि भांडवल बी देतोय? तुमच्या आमच्यासाठी देईल का? नाही ना. मग धर्मूलाच मदत देण्यामागे तीच तर मी घाय. गज्जनला किक बसली. ढोलून आपण बाजूला राहत धर्मूपर्यंत वावडी जाईल असा वारा उपनवला. दुसऱ्या दिवशी पिण्याआधीच गज्जननं धर्मूजवळ मोहनाबाबत विश्वास आहे, पण तरी लक्ष ठेवण्याबाबत सांगितलं. धर्मूनं आपलं बावन कशी सोनं असल्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं. पण मवाची चढली आणि गज्जूनं सारं सांगत दारूच्या सुरुंगाला बत्ती दिली. धर्मूनं, असं तुला कोणी सांगितलं? विचारताच गज्जनं ढोलूचं नावही सांगितलं. धर्मू घरी आला व दारूच्या नशेत मोहनाला जाब विचारू लागला. आधी तिनं हे हसण्यावारी नेलं, कारण तिला माहीत होतं आपल्याबाबत गावालाच काय पण वडिलांनाही माहीत आहे. पण जेव्हा नशेतल्या बाबानं मोहना धर्मूनं ढोलूचं नाव सांगितलं त्यावेळेस तिचं तर पित्तच खवाळलं. तोच तिला गल्लीतनं ढोलू दिसला. ती उठली. घराच्या छताला कोसलेल्या धाऱ्या कळकात बसवला कोयता काढत भिंतीला टेकवला. तिनं ढोलूस इशारा करीत बोलिवलं. तो यांच्या घरात काय वादळ उठलंय की नाही याचाच मागमूस काढण्यासाठी फिरी टाकायला आला होता. पण मोहनानं बोलवतात आणखी राळ उठवू या तोऱ्यातच तो जवळ आला. तोच मोहनानं जवळचा धाऱ्या त्याच्या मानेला लावला. 5-6 फुटाचा अंतर, पात मानेवर लागता तरणा बांड ढोलू असं काय होईल याची सुतराम कल्पना नसणारा अचानक थरथरायला लागला. ढोल्या, काय रे स्वतः लाळ घोटतोस आणि माझ्यावर आळ घेताना लाज नाही वाटत? सांग सांग, तू कुठं पाहिलंस मला माती खाताना? ती डोळ्यांतून आग ओकत चवताळली. मानेवरचं रुतणारं लवलवतं पातं पाहून त्याची बोबडी वळू लागली. मी 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 कुठं कुठं काय बोललो? खरं खरं भूक, नाहीतर पातं सरळ खाली ओढत बोकडागत कापीन. मी तसं तो मास्तरच बोलताना ऐकलं आणि तेच गज्जू काका सांगितलं. मास्तर बोलल्याचा ऐकताच क्षणभर तिची धाऱ्यावरची पकड ढिली झाली आणि ती संधी साधत पातं झुकून ढोलू भिन्नाट पळाला. मास्तरांना असं का बोलावं? त्याच्या वाटेला आपण नाही आणि तोही कधी आपल्या वाटेला नाही. फक्त डबा देणं व त्यानंही तो साळसूद खाणं इतकाच संबंध. नाही म्हणायला पहिल्यांदाच वस्तीत आला तेव्हा मुळी डोक्यावर चढवली तीच नजरानजर. नंतर नजरानजर झालीही असेल, क्वचित बोलणंही झालं असेल, पण कधीच भाव दिसले नाहीत. मग की हा ढोल्याच वावडी उठवतोय. पण मग त्यानं मास्तराचंच नाव का घ्यावं?
की मग तारुण्यसुलभ मास्तरांचा विषय चघळला असावा. असंच असल. त्याशिवाय ढोल्या बोलणार नाही. व कधीच आपल्यावर न चिडणारे बाबा पण आपणावर चिडले. तिनं मास्तरालाच वटणीवर आणायचं पक्क ठरवलं. मोहन मास्तर नेमकं 3 दिवसांपासून अकोल्यास आश्रमात गेले होते. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या रेल्वेनं परतले. स्टेशनातून पायी येत 5 वाजता झुंजूमुंजूतच ते आले. गाजरे गुरुजीने किल्ली सवयीप्रमाणे धर्मूबाबाकडेच ठेवली असेल म्हणून ते किल्ली घ्यायला गेले. धर्मूबाबा नदीकडे फिरायला गेलेले. जसोदा काकी उठलीच नव्हती. गुरुजी दार ढकलणार तोच अंगणातल्या मुरीत आंघोळीला बसली मोहना उठली. क्षणाचा कित्येक हिस्सा भागात नजरेला नजर भिडली. रात्रीची आग, त्यात हा भडका. मोहनाच्या तोंडावर साबणाचा फेस. तिने डोळे चोळतच उठत मोहनला पाहताना पाहिलं आणि खाली वाकत मुरीतला फेना उचलला आणि दातोट खात फिरकावला. मोहन हल्ला तरी कपाळावर बसलाच. पण त्याचं नशीब मोहनाच्या हातात फेण्याऐवजी गडबडीत साबण आला होता. तरी जोरानं हाणल्या साबणाने कपाळावर सुजेची खून आणलीच. मोहनची काहीच चूक नसताना त्याला सकाळी सकाळीच मोहनाच्या आरतीचा प्रसाद मिळाला. तो किल्ली न घेताच माघारी फिरला. त्याला वाटलं थोड्या वेळात धर्मूबाबा व जसोदा काकी येईल किल्ली घेऊन. तो स्वतःवरच डाफरला. आपणास कळायला हवं होतं. आपण एवढ्या पहाटेच कुणाच्या घरात जायला नको होतं. गेलो तर गेलो, निदान लांब उभं राहत आधी आरोळी मारायला हवी होती. आपली चूकच. तरी आपण क्षणात डोळे बंद करून मागे वळतच होतो की तोच क्षेपणास्त्र आलंच. त्यानं कपाळाला हात लावला. ठेंगूळ लागलं. काही वेळानं ओळखीच्या एका पालकाकडे जात त्यानं आंघोळ व चहापान उरकलं. पण त्याची शाळेकडे यायची इच्छाच होईना. पालक जेवणाचा आग्रह करत असताना शाळेची वेळ झाल्यानं तो न थांबता शाळेकडे आला. तोपावे तो गाजरे गुरुजीनं किल्ली आणत शाळा उघडून ठेवली होती. सकाळी सकाळीच मोहनानं आईला तंबी दिली. आजपासून दोन्ही गुरुजींची खानावळ बंद. याद राखा डबा दिला तर. अगं पण ते कुठं जातील जेवायला? धर्माबाबा घायगुतीला येत म्हणाले. मसनात जाओ की उपाशी राहोत, काही घेणं नाही, पण डबा बंद म्हणजे बंद. म्हणून ती तंबी देत शेतात निघून गेली. जसोदा नवऱ्यावर संताप करू लागली. काय गरज होती त्या गज्जनराव व ढोल्याचं ऐकून सोनेसरी सीतेसारख्या पोरीवर बोल लावण्याची? आता भोगा फळं. अगं मलाही कळतं, पण दारूच्या नशेत नको ते ऐकून डोक्याचा भुगा झाला आणि बरळलं गेलं माझ्याकडून. पोरीचा राग शांत झाला की करेल ती डबा. आजच्या दिवस सांभाळतो. मी त्या गुरुजींना कोणत्या तोंडानं डबा बंद सांगू? त्यापेक्षा मीच शेतात चालले म्हणत जसोदी शेताकडे निघाली. मग धर्मूही शेतात निघून गेला. दुपारी डबा न गेल्यानं व दार बंद असल्यानं दोन्ही गुरुजींनी शाळेचा वरण भात खाल्ला. गाजरे गुरुजींना 5-6 वर्षात असा प्रसंग आला नसल्यानं त्यांना अचंबा वाटला. मोहनने मात्र सकाळचा सारा प्रसंग गाजरे गुरुजींना कथन करत जे झालं ते अनावधानानं व अचानक झाल्याचं सांगत त्याबाबत पश्चातापही केला. पण मोहन कसा आहे हे माहीत असल्यानं गाजरे गुरुजीनं धीर देत मी समजूत घालतो मोहनाची सांगत मोहनला निश्चिंत केलं. रात्री गाजरे गुरुजी घरी गेले. तोच मोहनाकडे आडली. गुरुजी, आजपासून तुमच्या डब्याची सोय तुम्ही बघा. शेतीच्या कामानं आता आमचं जमणार नाही. तोच धर्मूनं गुरुजीस बाहेर शाळेकडे आणत विनवणी करत, गुरुजी पोर संतापली, 2-4 दिवस थांबा, होईल साळसुळीत असं समजावलं. त्याचंच मन त्याला खात होतं की आपण कुठून प्यायलो आणि त्या ढोलूचं ऐकून पुरीवर आळ घेतला, तेही मोहन गुरुजीसारख्या देव माणसाच्या नावानं. गाजरे गुरुजीला वाटलं की मोहन तर तसा नाही, पण मोहना इतकी संतापली तर मोहनकडनं तारुण्य सुलभ वयात काही चूक तर घडली नसावी. पण छे, मोहन नाहीच तसा. तर मोहनला वाटलं की नको त्या गोष्टीचं मोहनानं काय इतकं भांडवल करावं. पण यात ढोलूचा खोडा त्यांना कुणालाच माहीत नव्हता. ती रात्र दोघे उपाशी झोपले.
दुसऱ्या दिवशी मोहन गाजरे गुरुजी यांनी वस्तूतून तात्पुरती भांडी मागून व किराणा करून स्वतः थापड सजना सुरू केलं. मग शनिवारी सोनगडहून सर्व बाजार करत त्यांनी स्वतः स्वयंपाक सुरू केला. पण जसोदा व धर्मूदादा याचा अतोनात दुःख झालं. नंतर दिवस जाऊ लागले तशी मोहना समजली की मोहन गुरुजीच्या मनात काही असतं तर त्यांना आपल्या बदलत्या वागणुकीचं उट्टं काढलंच असतं. पण तरीही ती सावध राहत संबंध ठेवतच नव्हती. मोहन मात्र काहीच झालं नसल्यानं साबणाचं प्रकरण विसरला व धर्मूबाबाशी पूर्ववतच सहकार्य करू लागला. मध्यंतरी शेतीस लागणारं भांडवलही पुरवतच होता, मात्र मोहनाशी कोसो दूर अंतर ठेवूनच. कारण नंतर त्यानं गावकऱ्याकडून मोहनानं ढोलूच्या मानेवर कसल्या तरी कारणानं धाऱ्या ठेवल्याचं ऐकलं. त्यावर मनोमन बरं त्या मानानं आपणा साबणच मारला, पण तरी आपली चूक नसल्यानं तो वार त्याला सलत होता. त्यात ढोलूच्या मानेवर धाऱ्या ठेवण्यामागं आपणच होतो हे तर त्याला ठाऊकच नव्हतं. मध्यंतरी धर्मूनं पुन्हा डबा सुरू करण्याबाबत विनवलं, पण मोहननं नम्रपणे साफ नाकारलं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.